खरं नाही राजवीर सरांचं. किती छान दिसतेस तू. पुरे गा आता कौतुक. अगं खरंच बोलते मी. हो हो ती खरंच बोलतेय. खूप सुंदर दिसतंय माझं बाळ. काकू तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? काय ग? साखरपुड्याच्याच दिवशी एका मुलीच्या चेहऱ्यावर एवढं तेज आलंय. मग लग्नात काय होईल? बरोबर आहे तुझं. काय बरोबर आहे आई, तू यांच्यात सामील नको होऊसस. ऐक ना म्हण्या, हे बघ, हे काय मी केला होता हा हार माझ्या लग्नात, तुझ्यासाठी ठेवलाय. छान आहे ना? खूप सुंदर आहे. तुला छान दिसतोय. या माई किती छान दिसताय. अगं म्हणजे काय, दिसायला नको का? राजवीरचा साखरपुडा आहे. बरोबर आहे. तर ते राहू दे, सगळे तयार झालेत की नाही? हो, सगळे तयारीच करतायत ना, येतीलच एवढ्यात. हे बघा, हे आलेत. माई मी बाकीचं आवरून येते. माई मी कशी दिसतीये? अरे वा, छान दिसतेस. पण माझ्यापेक्षा छान नाही, हो की नाही माई? माई बघ ना हा कसं करतो. अरे तुम्ही भांडू नका. अगं मगाच पासून 100 वेळा विचारून झालं हिचं, मी कशी दिसते, मी कशी दिसते. अरे बाबा सांग एकदाच माई कशी दिसते ही. हा पण मग एकदा कौतुक केलं तर काय प्रॉब्लेम आहे तुला? माई झालीये का सगळी तयारी? म्हणजे काही हवं असेल तर मला सांग. सगळी तयारी झाली. तुझे आई बाबा कुठे आहेत? त्यांची तयारी झाली की नाही? आई तयार झालीये, बाबांचं माहिती नाही. आईपेक्षा जास्त वेळ बाबांना लागतो तयार व्हायला. बरं ठीक आहे, तू राजवीर तयार झालाय की नाही बघ आणि त्याला खाली घेऊन ये. मी बोलावलंय सांग. ओके, तू करवलीयस ना, मग चल बघूया तयार झालाय का दादा. चल. बास आता भीक पडेल खाली नाही तर. सॉलिड दिसतोय ना मी? हो, डोळ्याचं पारणच पिटलं माझ्या. तू पण सॉलिड दिसतेस हा. म्हणजे हा रंग तुझ्यावर सॉलिड सूट होतो. सॉलिड म्हणजे सॉलिड. पण तुम्हाला सूट होत आहे का हे सगळं? का? काय शिकट्या वाजत आहे हा. जसं काही तुमचंच लग्न आहे. माझी तयारी आहे, करूया. फाजीलपणा बंद करा आधी. आपण राजवीरच्या साखरपुड्याला निघालो तर पुढं काय करणार आहे ते सांगा ना. किती दिवस आपण आश्रितासारखं राहणार आहोत तिथे? झाली कटकट सुरू परत. कटकट आता कटकट वाटते का तुम्हाला माझी? माझी अवस्था ना तुम्हाला कधी समजणारच नाहीये. इतका संताप होतो ना माझा. जो आहे बघ. अरे बापरे, एवढा राग? साखरपुडा होऊ दे, चांगली आरती चोवाळणार आहे मी तुमची. बघा तुम्ही. हसा फक्त हसा तुम्ही. मी आजच माझी बॅग भरायला घेते. अंजू, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हम्म. जरा जरा वाट बघ. हो, अजून किती दिवस वाट बघू? तुम्ही काय म्हणाल होता की दिवाळीतच फटाके फुटतील म्हणून? कधी फुटणार आहेत मग फटाके? हो, रंजू, तयारी झाली का? लवकर ये. आले आले. फुटणार. फटाके फुटणार. साखरपुडा आहे, फटाके तर फुटणारच ना. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, तुम्ही नीट लक्ष द्या. कोणीही न जेवता जाता कामा नये. हो. आणि काही लागलं तर मी आहे. हा? नक्की येतो. चल. अरे नितीश, काय करतोयस इथे? ते किती कामं पडलीये. अहो बाबा, सगळी तयारी करण्यातच बिझी आहे मी. हे बघा फोन लावतोय मी. तू तयारी करतोयस? हो. अरे वा 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 वा, हे ऐकून किती आनंद झाला रे मला. अहो मस्करी करताय का माझी? अहो माझ्या ताईचा साखरपुडा आहे, मी तयारी नाही करणार तर मग कोण करणार? नाही मस्करी नाही करत आहे, मला खरंच आनंद झालेला आहे. बरं तुझा प्रमोद मामा कुठे आहे? तो स्वीट्स आणायला गेला, येईलच इतक्यात. बर. ढोल ताशांचा आवाज आपल्या अंगणात? ढोल ताशांचा आवाज आपल्या घरात?
सरपंच साहेब हे काय सगळं? अहो कर्नल साहेब, तुम्ही आणि मनवाताईंनी गावासाठी एवढं केलंय, त्याच्यासमोर हे काहीच नाहीये. हो ना. अहो पण हे कर्नल साहेब, आपल्या जावई बापूंचं स्वागत कसं जंगी व्हायला पाहिजे, आवाजाच्या दणक्यानं सगळं गाव जमा झालं पाहिजे बघा. कर्नल साहेब, मनवाताईला अख्खं गाव आपली लेक समजतं आणि आपल्या लेकीचा साखरपुडा म्हणजे अख्खं गाव खुश आहे. अहो आमची हीच दिवाळी होऊन जाऊ दे दणक्यात. अरे वाजवा रे वाजवा. अरे किती वाजले, आवरलं की नाही? माई हे गाडी ठेवून येऊ का? हो हो, ठेव ठेव, लवकर लवकर. रंजू, मोहन, राजवीर. माई अहो मगाशीच तयारून बाहेर येत होते, पण माझी पर्स राहिली ना म्हणून परत गेले. मी तर तयार झालो, पण बाकीचे कुठे आहेत? रंजू, यश आणि नंदा तयार झालेत ना? कुठे आहेत ते? अहो, ते दोघंही तयारून बसले. अरे तयार झाले, त्यांना मीच पाठवलंय राजवीरला घेऊन यायला. या म्हणजे वराड तयार आहे आणि नवरदेवच तयार होत आहेत अजून. आणि नवरदेवाचा मित्र पण आलाय. काय रे, तुला पण किती उशीर? माई आता राजवीरचं लग्न आहे म्हटल्यावर तयारी चांगली करावी लागणार ना, आणि चांगली तयारी करायची म्हणजे वेळ लागणारच. काय काका, बरोबर ना? परफेक्ट, एकदम परफेक्ट. पण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवरदेव कुठे आहेत? तयारी सुरू आहे, येतच असेल. यश आणि नंदा आणायला गेलेत त्याला. हे बघ आलेच. काय यश, कुठे आहे नवरदेव? अरे बोल ना, राजवीर कुठे आहे? माई, दादा बेडरूम मध्ये नाहीये. काय, बेडरूम मध्ये नाही? असं काय करतो हा मुलगा? कुठे गेला? माई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो त्याला फोन करून. इथेच कुठे कामासाठी गेला असेल. माई पण राजूला कळायला नको का? ही काय वेळ आहे का बाहेर जायची? फोन लागत नाहीये. नंदा, तुम्ही नीट बघितलत ना? हो माई, खरंच नाहीये. हॅलो दवे, राजवीर आलाय का ऑफिसला? नाही? ओके. हॅलो सुष्मिता, राजवीर कुठे माहिती आहे का तुला? बरं ठीक आहे. तुझं काही बोलणं झालं त्याच्यासोबत तर मला फोन कर. ओके. काय रे, काही कळलं का राजवीर बद्दल? नाही, ऑफिसमध्ये नाहीये राजवीर. आणि सुष्मितालाही माहित नाहीये तू कुठे आहे. मी काय म्हणते माई, आपण निघूया का पुढे? राजवीर येईल मागून. अगं पण असं कसं? ही रंजू बरोबर बोलते. आपण निघूया, राजवीर येईल मागून. हो माई, आपण खरंच निघूयात. निदान आपण तरी वेळेत पोचूयात ना. मनबाच्या वडिलांचाच फोन आहे. हॅलो. नमस्कार, मी कर्नल सावंतराव बोलतो. हो बोला ना. तुम्ही निघालात की नाही हे विचारायला फोन केला होता. नाही नाही, निघतोच आहोत. 1.5-2 तासात पोचू. बर, ठीक आहे. या तुम्ही, आम्ही वाट बघतो. हो बर बर, ठीक आहे. माई, काय करायचं आता? मला वाटतं आपण निघावं. राजवीर येईल मागून. माई, तुम्ही बरोबर बोलताय. आपण निघूया.
मला काय वाटतं माई, तुम्ही चौघं पुढे व्हा, मी आणि नंदा दुसऱ्या कारने येतो. काय नाही, निघतायत आता, तास दीड तासात येतील. कर्नल सर, राजवीर सर आलेत. अरे पण कसं शक्य आहे, त्यांची फॅमिली तर आत्ता निघते. बहुधा ते एकटेच आलेत. मी त्यांची गाडी पाहिली ना. काय हो. काय म्हणतोस? थांबा, राजवीर सर आलेले नाहीयेत. याला राजवीर सरांच्या गाडीसारखी दुसरी गाडी दिसली, पण बाबा बोललेत 1.5-2 तासात येणार आहेत ना. येतील. हा, चला तोपर्यंत वाजवा वाजवा. पण तो सचिन तर वेडाच आहे. साधी राजवीर सरांची गाडी ओळखता आली नाही, म्हणून राजवीर सर आले, राजवीर सर आले. हे पण काही का असे ना, त्याच निमित्ताने ताई नाचायला तर लागली. आणि नाचत कशी होती ती, ढिन टाक डिटाक ढिन ढिन टाक डिटाक ढिन. एक मिनिट प्लीज, मी असं अजिबात मी असं नाचत अशीच नव्हते. नाचत होती. आणि सखी सखी तर कमाल आहे. ढिन टाक डिटाक ढिन. नाही, अजिबात नाही. मी काय असं नाचत नव्हते. तुझं लक्ष तरी होतं का? ऐक ना, अंगठी बघ कशी आहे. वा काकू, किती छान आहे अंगठी. सखी, तुला एक गोष्ट लक्षात आली का? कोणाला तरी ही अंगठी कधी मी राजवीर सरांच्या बोटात घालते असं झालंय. लाजली मग कशी. अंगठीचं जाऊ दे, मी तर म्हणते काकू, साखरपुड्याबरोबर लग्न लावून दिलं ना तरी चालेल मनवाला. हो ना मनवा? झालं तुमचं सुरू झालं. नुसतं छान आवाज. तू अंगठी देते देते. ए, तुम्ही कशाला उगाच छळताय माझ्या लेकीला. हो ना. नका ना असं करू. ए, पण सखी, तुझं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. नाही म्हणजे साखरपुड्याबरोबर लग्न सुद्धा लावून देऊ आपण. तू पण काय याच्याबरोबर सुरू झाली. सॉरी. अरे, एक गोष्ट सांगायचीच राहिली. ते 1-1.5 तासात येत आहेत. ताई, आवरून तयार राहा. ढिन टक ढिन टक ढिन. खरंच फटके दे ना तुला दीदी. कमाल ना. ए, खरंच मी सुद्धा फटके देईन. आता खरंच पुरे. नका थट्टा करू. हे आई, पार्टी नाही बदलायची हा? हॅलो, पार्टी नाही बदलायची म्हणजे आई काय माझ्याच पार्टीमध्ये असते. नाही, तो तुझा गोड गैरसमज आहे. नितीश, ऐका. एक मिनिट, आई तू सांग ना तिला. बरं ठीक आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, घोळ घाला. यस, चला. ढिन टक डिटाक ढिन. एक गप्प बसा. मी असं नाचत नाही. तू खरंच तू असं नाचतो. हा कसं नाचत होता? ये रंगा. अरे रंगा दादा, मी खूप चिडले आहे तुमच्यावर. आत्ता येताय तुम्ही, एवढा उशीर केला. काय नाही, तेवढं कामात होतो. मनवाला तुमची मुलगी मानताना आणि स्वतःच उशिरा येता. आरती, आता असू दे, आलाय ना तो, आता नको रागवता. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? काही झालं
मी चहा आणते मस्त, आलं घालून. मी आणते पटकन. हं? रंगा, रंगा, मला माहितीये तू खुश नाहीयेस, पण मी तुला वचन देतो, राजवीर मनवाला खूप सुखात ठेवेल. अरे चांगला माणूस आहे तो, मनवा त्याच्याबरोबर सुखी राहील. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? पण साहेब, हे बघ, पण वगैरे काय नाही. अरे आपल्या मनूचं लग्न आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसायला हवा. आरती, चहा दे पटकन. कर्नल साहेब, तुम्हाला कसं सांगू, तो राजवीर मोहिते पाटील कसा माणूस आहे ते. चला निघूया. माई पण राजवीर तिकडे आलाच नाही तर? उगाच काहीतरी बोलू नकोस. असं काही होणार नाही. राजवीर नक्की येईल. हा, आणि खरंच कुणी काही टेन्शन घेऊ नका. काही महत्वाचं काम असेल म्हणून राजवीर गेला असेल. हो, मला सुद्धा तेच वाटतंय. एक्झॅक्टली. पण माई, खूप खुश आहात ना तुम्ही? अरे हो, हे काय विचारणं झालं का? खूप खुश आहे मी. मनवाशी त्याचं लग्न झालं की त्याची गाडी रुळावर येईल. मला तर खात्री आहे दोघं एकमेकांना छान सांभाळून घेतील. आणि खरं सांगायचं तर मनवासारखी मुलगी त्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. हे अगदी बरोबर बोललात माहिती तुम्ही. बरं, आपण निघूया, उशीर झाला. पण मी काय म्हणते, तिकडे जाऊन तोंडघशी पडण्यापेक्षा एकदा राजवीरला फोन तरी करून बघा. त्याचाच फोन आहे. हॅलो राजवीर, अरे कुठे आहेस तू? आता उशीर नको करूस, लवकर पोच बरं. माई, तुम्ही जाऊ नका. काय? तुम्ही साखरपुड्याला जाऊ नका. मला हे लग्न नाही करायचंय.